हाय फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर हे बघा, मी मच्छी फ्राय करते। रव मासा आणलेला होता यांनी, तर बोलले चला आपण मस्तपैकी रव माशाची मच्छी फ्राय करूया। पण ती मी ड्राय करत होते, मस्तपैकी तळून घेत होते रवा लावून आणि तांदळाचं पीठ रवा वगैरे लावून मस्तपैकी मी फ्राय करून घेत होते। तर खूप क्रंची आणि क्रिस्पी टाईप मी ते तळणार होते आणि जास्त ऑइल नव्हते त्यात, थोडंसंच ऑइल टाकलेलं आहे कारण थोडं ऑइलमध्ये ते छान होतं, नाही तर जास्त ऑइल टाकलं की ती व्यवस्थित होत नाही आहे। म्हणून म्हटलं थोडंसंच ऑइल टाकावं। इकडच्या साईडला मी दम बिर्याणी केलेली होती आणि इकडं मच्छी फ्राय, कारण हे मच्छी तर खात नाही आहेत, मी आणि मुलगी आम्ही दोघीच खातो, पण ती 2 किलोची मच्छी होती त्याच्यामुळं म्हटलं की नंतर थोडं थोडं करूनच खावं। मी काही सगळी तळली नव्हती, थोडीशीच तळलेली, कारण की का एवढी मच्छी तर जाणं मुश्किलच आहे, त्याच्यामुळे एवढी मच्छी नव्हती तळलेली। तर मी ह्यांना बोलले की का हो, तर ते बोलले असू दे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं पिलू आहे ना, ते कोंबड्याची बोलतात ना, ते कोंबड्याचं तसलं काय असतं ते, तर त्याची नकल लावून मस्तपैकी रेडी तयार झालेली होती। खूप छान वाटत होतं मला, माझी लहानपणीचीच आठवण आली, कारण आम्ही असं करायचो। नंतर मग हे मला बोलले की तुझा पण व्हिडिओ काढतो, तर मी बोलले की नका हो काढू, कशाला काढताय, अवतार बघा ना कसा आहे। आणि हे मच्छी न खात नसल्यामुळे ह्यांना मी बेसनपोळी बनवलेली, कारण ते मच्छी खात नाहीत, त्यांच्यासाठी बेसनपोळी होती आणि चिकनची बिर्याणी होती आणि चपात्या होत्या आणि मच्छी आणि दम बिर्याणी हे आमच्या दोघींसाठी होते, मला आणि दीदीला। आणि कालच्याच बेसन पिठातलं ते ठेवलेलं होतं मी थोडंसं पीठ एका बेसनपोळीचं, त्यांनी त्याच्याबरोबर चपाती खाल्ली। आणि इकडच्या साईडला मच्छी मॅग्नेट करून ठेवलेली होती, त्याला खूप वेळ झालेला होता त्याच्यामुळं। आणि ॲक्च्युली काय झालं, पुढचा मागचा पुढं असा व्हिडिओ तयार झालेला आहे बघा। आणि इकडं चपात्या रेडी झालेल्या होत्या, म्हणजे जास्त जरा चपात्या झाल्या, पण उद्या काय हरकत नाही, दुसऱ्या दिवशी पण आपण गरम करून खाऊ शकतो, त्याच्यामुळे एवढं नाही काय वाटत आहे मला। आता चला मी मच्छीची तयारी करते। तर या सर्वांनी मस्तपैकी मच्छी फ्राय खायला, बिर्याणी खायला आणि बेसनपोळी खायला। तर बघा, खूप मस्त असं ते क्रिस्पी झालेलं होतं आणि खरंच खूप छान वाटलं। आणि खूप वर्षातनं म्हटलं तर मी रव मासा आणलेला होता, एका वर्षात आणलेला होता, कारण मी शक्यतो जास्त आणतच नाही आहे, नको वाटतं खायला सारखं तेच त्याच्यामुळे। चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय बाय।